महिलांना प्रपंच चालवताना कसरत करावी लागते। मुलांचे शिक्षण, घरातील आर्थिक अडचणी यावर मात करत संसाराचा गाढा ओढावा लागतो। मात्र महिला सक्षमीकरणाचं स्वप्न लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांनी पाहिलं आणि ते सत्यात देखील उतरवलं। आमच्या बहिणींना काहीतरी द्यावं म्हणून ही योजना जाहीर केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंदाने सांगतात। आता तर राज्यातील लाडक्या बहिणी आनंदित झाल्यात। त्यांच्या देवाभाऊंच्या अथक प्रयत्नांनंतर सरकारने दिलेल्या मुदतीपूर्वीच बहिणींना 3000 रुपयांची हक्काची भेट प्राप्त झाली। लाडकी योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत 3000 रुपये। तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत। मला खूप आनंद होते। आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। 3000 रुपये हप्ता जमा झाला आहे। योजनेनुसार आम्हाला घर गृहस्थी सांभाळण्यास मदत होणार आहे, म्हणून मी उपमुख्यमंत्री यांचे मनापासून खूप खूप आभार मानते। योजना छान आहे आणि या पैशांचा आता मुलांना शिक्षणात, घरगुती कामात असे भरपूर उपयोग होणार आहे। या योजनेमुळे एक चैतन्य आणि उत्साह संचारलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या निर्णयानं आज राज्यातील बहिणींना त्यांच्या हक्काचा सन्मान निधी प्राप्त झाला। आता बहिणी आनंदी दिसत आहेत। आपण आताच त्यांना या योजनेबाबत काय वाटते, त्या युती सरकारबाबत किती सकारात्मक आहेत हे आपण पाहिलं। त्याचप्रमाणे पुढेही हेच सरकार येवो, देवाभाऊंमार्फत समाजाची सेवा घडो, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची उन्नती होवो, असे अनेक आशीर्वाद महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत।